धन्यवाद. सर्व माहिती अधिकार अधिनियमच्या क्षेत्रात काम करणारे सर्व झुंजार माहिती अधिकार कार्यकर्ते हो, आज आपण आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहोत. काल आपण ज्या कलमांची आपल्याला व्यवस्थित माहिती व्हायला हवी होती ते जे कलम आहे ते कलम 8 ची आपण व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. कलम 8 ची काल आपण माहिती पाहिली होती. आज आपण कलम 9 आणि कलम 10 ची माहिती पाहणार आहोत. काल जी आपण माहिती पाहिली होती तिचा थोडा धावता आढावा आज आपण परत घेणार आहोत आणि त्यानंतर कलम 9 आणि कलम 10 ची आज आपण इथं चर्चा करणार आहोत. त्याचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काल पाहिलेलं होतं की जी माहिती दिल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षतेला, युद्धतंत्रविषयक किंवा वैज्ञानिक आणि आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचेल अशी माहिती दिली जात नाही. त्यात आपण राफेल हे जे लढाऊ विमान आपण खरेदी केलं त्या संदर्भातल्या काही माहिती सरकारनं सगळ्यांनाच उघड केल्या नाहीत, त्या गुप्त ठेवलेल्या आहेत. हे उदाहरण घेऊन आपण समजून पाहिलं होतं. त्यामुळं राज्याच्या सुरक्षेला, युद्धतंत्रविषयक बाबींना धक्का पोहोचण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्याला माहिती अधिकारात मिळत नाही. नंतर न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने जी माहिती प्रकाशित करण्यास मनाई केली आहे अशी माहिती आपल्याला मिळत नाही, किंवा न्यायालयाचा अपमान होईल अशी माहिती आपल्याला मिळत नाही. आपण त्यात न्यायमूर्ती शरद बोबडे यांचं जे केस होती प्रशांत भूषण यांनी घातलेली आणि न्यायालयाच्या अवमानाची केस, हे उदाहरण देऊन आपण पाहिलं होतं काल. त्यानंतर जी माहिती संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती दिली जात नाही. राज्याचे आणि संसदेतील प्रतिनिधीचे आणि विधानमंडळातील लोकप्रतिनिधीचे काय विशेष अधिकार असतात आपण पाहिलेलं आहे. संसदेत भाषण करताना कोणत्याही खासदाराला आणि विधिमंडळात भाषण करताना कोणत्याही आमदारांना त्यांना ते काय बोलतात, ते जे काय कृती करतात, ते काय जे वागतात त्याच्यावर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये केस करता येत नाही आणि त्यांना निर्भयपणे, व्यवस्थितपणे लोकांचे प्रश्न सभागृहात मांडता यावेत म्हणून त्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. त्या विशेष अधिकाराविषयीची जी काही माहिती असेल तर ती आपल्याला देता येत नाही. वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता म्हणजे आपलं बँक अकाउंट, आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत, किंवा अशी जी माहिती आहे की ज्याच्यामुळं आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्याला हरवणं सोपं होईल अशी माहिती देता येत नाही. बौद्धिक संपदेची माहिती देता येत नाही, व्यावसायिक गुपिताची माहिती देता येत नाही, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर जी माहिती प्रगट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम अधिकाऱ्याची खात्रीपट्टी असेल त्या व्यतिरिक्त माहिती देता येत नाही. व्यक्तीच्या विश्वासार्ह संबंधामुळे उपलब्ध असणारी माहिती, तीही माहिती देता येत नाही. त्यात आपण अदानी ग्रुपचं काल उदाहरण घेतलं होतं आणि आपण समजून घेतलं होतं की अशी माहिती देता येत नाही. विरोधी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती आपल्याला घेता येत नाही. यात आपण जी स्वित्झर्लंडनं भारताला काळ्या पैशाची अकाउंट ज्यांचे आहेत त्यांची जी यादी किंवा लिस्ट पाठवली होती अकाउंटची, ती लिस्ट माहिती अधिकारात काही कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या मागवली होती. परंतु आपण स्वित्झर्लंड बरोबर ही लिस्ट मागवताना जो भारत आणि स्वित्झर्लंड यांनी करार केला होता त्यात असं नमूद केलेलं होतं की ही माहिती कोणालाही देता येणार नाही. ही माहिती विश्वासपूर्वक मिळालेली माहिती आहे, ती देता येत नाही, त्यामुळे ती माहिती अधिकारात नाकारली होती. त्यानंतर जी माहिती प्रगट केल्याने व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशी माहिती देता येत नाही. ज्या माहितीमुळे अपराधाचा तपास करणे किंवा अटक करणे किंवा खटला दाखल करणे यात अडथळा येईल अशी माहिती देता येत नाही. यातही आपण काल उदाहरणं पाहिली होती. आणि जी माहिती मंत्रिपरिषदेचे निर्णय किंवा सचिवांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले विचारविमर्श म्हणजे त्यांनी त्या विषयासंबंधी केलेली भली बुरी चर्चेला 2 अंग असतात. एक अंग असतं नकारात्मक, एक अंग असतं सकारात्मक, एक अंग असतं काल्पनिक, एक अंगाचं वस्तुस्थिती, फॅक्ट काय आहेत याच्यावरही चर्चा करावी लागते. या संबंधीची सगळी आपण काल पाहिलं होतं की जर शेतकऱ्यांना शेतीत भरपाई द्यायची असेल, नुकसान भरपाई द्यायची असेल
तर जेव्हा सचिव आणि मंत्र्यामध्ये काही चर्चा होती, काही विचारविमर्श होतात, काही उलटसुलट बाबी फॅक्ट मानल्या जातात, त्या संबंधीची जर काही विचारविमर्शाची किंवा चर्चेची माहिती असेल तर ती माहिती देता येणार नाही, असे या माहिती अधिकार अधिनियम मध्ये माहिती न देण्यासंबंधीचे काही अपवाद आहेत. हे नियम नाहीत, हे अपवाद आहेत. तर ह्या अपवादाची माहिती देता येणार नाही यासंबंधी आपण काल व्यवस्थितपणे सगळी माहिती पाहिलेली आहे. आज आपण कलम 8 आपण काल समजून घेतलं होतं. आज आपण कलम 9 समजून घेणार आहोत. कलम 9 फार छोटे. याच्यामध्ये या अधिनियमामध्ये कलम 3, कलम 9 आणि आणखी पुढची कलम 20च्या पुढची कलम छोटी छोटी कलम आहेत. कलम 9 मध्ये आहे विवेक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. काही पर्टिक्युलर, विवेक्षित म्हणजे सगळीच नाही, अतिशय एखादं प्रकरण, विवेक्षितचा अर्थ होतो एखाद दुसरं प्रकरण, कमीत कमी प्रकरण, अशा प्रकरणात माहिती देण्याची कारणे आहेत. हे काही जास्त येणार नाहीत असे अर्ज खूप तुरळक येतील. तर याच्यामध्ये विवेक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारण काय? एखादी माहिती पुरवण्याच्या विनंतीमुळे, समजा कुणी जर एखादी माहिती विचारली असेल कलम 6(1) नुसार, कलम 6(1) नुसार आपल्याला माहिती देण्याची विनंती करता येते. अशी विनंती आली असेल तर राज्याव्यतिरिक्त, स्टेट व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल तर कलम 8च्या तरतुदींना बाधा न येऊ देता यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यास किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास अशी माहिती पुरवण्याची विनंती नाकारता येईल. म्हणजे राज्याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटची मागणी. आता पहिल्यांदा याच्यामध्ये आपल्याला कॉपीराईट कायदा काय आहे हे अतिशय संक्षिप्त मध्ये समजून घ्यावं लागेल. जेव्हा एखादा लेखक एखादी कादंबरी लिहितो, एखादा लेखक संशोधन करून एखादं पुस्तक लिहितो, एखादा कवी एखादं छान गाणं लिहितो, एखादा कवी एखादी छान कविता करतो, एखादा चित्रकार जेव्हा एखादं सुंदर छान चित्र काढतो, आणि असं जे काही कलाकार आहेत त्यांची कला त्यांनी जे व्यक्त करतात त्याची दुसऱ्यानं हुबेहूब कॉपी करून त्यातून काय उत्पन्न मिळू नये, त्याच्यामुळं कॉपीराईट हा कायदा निर्माण केलेला असतो. तो प्रत्येक देशानं त्यांचा कॉपीराईटचा कायदा केलेला असतो. तर ह्याला म्हणतात कॉपीराईट. बघा, आपण एखादं गाणं, आपल्याला माहित आहे की युट्यूबवर तुम्ही जर दुसऱ्याचा एखादा व्हिडिओ टाकला तर त्याला कॉपीराईट लागतो. तो कॉपीराईट लागतो म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला वापरता येणार नाही. किंवा एखाद्या पुस्तकाचा जर आपण एखादं खूप गाजलेलं पुस्तक आहे त्याच्या कॉपी छापून आपण विकू शकत नाही. आपण म्हणू की एक खूप गाजलेलं पुस्तक आहे, शिवखऱ्याचं पुस्तक आहे, यश तुमच्या हातात, आणि त्याच्या खूप कॉपी विकतात. म्हणून जर एखाद्या प्रकाशकाने, एखाद्या छापावाल्यानं त्याचं जर हुबेहूब पुस्तक छापलं आणि विकायला सुरुवात केली तर तो कॉपीराईटचा भंग होतो. त्या असं करणाऱ्या माणसावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कॉपीराईट अगदी सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा कॉपीराईट आहे. काही सॉफ्टवेअर इतकेत आपल्याला ती वापरता येत नाही, तर अशी जी सॉफ्टवेअर असतात त्याची आपल्याला कॉपी करता येत नाही. एखाद्या कादंबरीची, कथेची, चित्राची, व्हिडिओची, गाण्याची, ऑडिओची, सॉफ्टवेअरची अशा कॉपी करता येत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? मी जर एखादं छान जर गाणं लिहिलं असेल, मी जर एखादं छान पुस्तक लिहिलं असेल तर मला त्या पुस्तकाची कॉपीराईट करता येते. गव्हर्नमेंटचं एक कार्यालय असतो कॉपीराईटचं, तिथं जाऊन मला माझी पुस्तकाची एक कॉपी द्यायची आणि तिथं सबमिट करायचं. कॉपीराईटची एक ठरलेली फीस द्यायची, आणि ते मला एक कॉपीराईटचं एक सर्टिफिकेट देतात की तुमचं हे पुस्तक कॉपीराईट झालेलं आहे. आता तुमच्याशिवाय, तुमच्या संमतीशिवाय, तुमची मान्यता असल्याशिवाय याची कुणीही प्रती काढू शकत नाही. कॉपीराईटचं ते बंधन असतं, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला हक्क नाही. ते हक्क ज्यांच्या नावाने कॉपीराईट केले त्यांना ते हक्क राहतात की या पुस्तकाची काय करायचं. समजा मी एक छान कादंबरी लिहिली आणि एखाद्याला वाटलं की त्याच्यावर सिनेमा काढायचा आहे, तर ज्याला सिनेमा काढायचा त्यानं मला कॉपीराईटच्या आधी पैसे दिले पाहिजे. म्हणजे एखाद्या कलाकारानं त्याची चांगली केलेली जी कृती आहे, कलाकृती आहे, तिचा कुणीही दुरुपयोग करून पैसे मिळू नयेत म्हणून ज्याचं प्रोटेक्शन केलं जातं त्याला म्हणतात कॉपीराईट लॉ. असा जो कॉपीराईट लॉ आहे, जर अशी कॉपीराईटची जर आपण काही माहिती जर मागितली सरकारकडं आणि ती कॉपीराईट मध्ये प्रोटेक्ट केलेली असेल तर अशी माहिती जनमाहिती अधिकारी किंवा असा माहिती अधिकारी नाकारू शकतो. यातलं एक मी तुम्हाला उदाहरण देईन. आपल्याकडं
सीए ची परीक्षा घेणारी एक परिषद आहे, सीए चार्टर अकाउंटंट ची परीक्षा घेणारी परिषद आहे, ते सरकारची यंत्रणा आहे ती. तर एक सीए ला बसलेल्या व्यक्तीनं काय केलं की माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकला आणि सांगितलं की सीएच्या परीक्षेसाठी 2011 पासून 2018 पर्यंत जे जे प्रश्नपत्रिका आल्या त्या प्रश्नपत्रिकाची कॉपी मला देण्यात यावी, ज्या ज्या प्रश्नपत्रिका आल्या. त्यानंतर सीएच्या परीक्षेसाठी जे जे प्रश्न आले त्यांची तुम्ही जी उत्तरं ठरवलेत, उत्तराची एक आन्सर शीट असते, तुमच्याकडची जी अधिकृत आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटची मला कॉपी पाहिजे. आणि त्यानंतर ही उत्तरं किंवा हे प्रश्न ज्या ज्या ग्रंथातून घेतलेत त्या ग्रंथाच्या कॉपीजही मला पाहिजेत. असा एक अर्ज सीएच्या परिषदेकडं, सीएची परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे, जे मंडळ आहे, परीक्षा मंडळ आहे, त्यांच्याकडे एक जणांना केला. मी गुगल सर्च करून ही माहिती काढली तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी ही माहिती मागितल्यानंतर त्या जनमाहिती अधिकाऱ्यानं असं उत्तर दिलं, केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यानं, की ही माहिती कलम 9 प्रमाणे कॉपीराईट खाली असल्यामुळे ही माहिती आम्ही तुम्हाला देणार नाही. त्यानं प्रथम अपील केलं. प्रथम अपीलमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की ही माहिती कॉपीराईट असल्यामुळं आम्हाला तुम्हाला देणार नाही. अर्जदारानं मग आयोगाकडे अपील केलं, केंद्रीय आयोगाकडे, सीआयसीकडे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनकडे अर्ज केला आणि आयोगानं फार चांगला निकाल दिला. यात आयोगानं असं सांगितलं की तुम्ही जे प्रश्नपत्रिका देता मागितल्या त्या प्रश्नपत्रिका तर तुम्ही प्रत्येक त्या विद्यार्थ्याला दिलेल्या आहेत, उघड केलेल्या आहेत अगोदर त्या तुम्ही, तर तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील तर प्रश्नपत्रिका तुम्ही जरूर मागितलेल्या त्या व्यक्तीला द्या. परंतु तुम्ही जे आन्सर शीट केलीत, की आन्सर केलीत, ते आन्सर शीट देता येणार नाही कारण त्याच्यावर कॉपीराईट आहे. आणि ज्या ग्रंथामधून ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या त्या ग्रंथाच्या प्रती सुद्धा देता येणार नाही कारण त्या ग्रंथाच्या प्रती त्या लेखकानं कॉपीराईट खाली प्रोटेक्ट केलेल्या आहेत, त्यामुळं त्या माहिती अधिकाराखाली देता येणार नाही. कलम 9 मध्ये अशी तरतूद केलेली की एखादी गोष्ट कॉपीराईट मध्ये जर असेल तर ती देता येणार नाही. तुम्हाला मला हे सांगायचंय की ह्या कलमाचा आपल्याला फार रिअरली उपयोग करावा लागेल. कधी आपल्याला जास्तीत जास्त हे कलम फेस करावं लागणार नाही, कलम 9, कारण आपल्याला सरकारकडे जास्तीत जास्त माहिती कॉपीराईटची नसते, फक्त कॉपीराईट कार्यालयात ही माहिती असते. आणि कॉपीराईट कार्यालयात काय माहिती की त्या कादंबरीची माहिती, पण कादंबरीच्या आता 1000 प्रती बाहेर आहेत ना. एखाद्या कॉपीराईट कार्यालयात एखादा चित्रपटाचं कॉपीराईट केलेलं आहे, आपण असं धरू की 3 इडियट चित्रपट आहे, त्याचं कॉपीराईट केलेलं आहे, पण तो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो ना युट्यूबवर वगैरे. तर ह्या गोष्टी आपल्याला फार मागायची गरज पडत नाही. फक्त जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या चांगल्या कलाकृतीची हुबेहूब नक्कल करून, कॉपी करून त्याचं व्यावसायिकीकरण करतो आणि त्यातून पैसे मिळवतो, तेव्हा कॉपीराईटचा भंग होतो. एखादी कादंबरी वाचल्यानं कॉपीराईटचा भंग होत नाही, एखादं छान चित्र बघितल्यानं कॉपीराईटचा भंग होत नाही. प्रत्येक आता सिनेमातली सगळी गाणी कॉपीराइटेड आहेत, परंतु आपण युट्यूबवर सगळी गाणी बघतो, गाणी बघितल्यानं त्याचा भंग होत नाही. परंतु एक फार छान गाणं आहे आणि ते जर एखाद्या मालिकेत घ्यायचं असेल, जर एखाद्या टीव्ही चॅनलला, तर त्या गाण्याचा कॉपीराईट त्यांना द्यावा लागतो, कारण मालिका तुम्ही पैसे मिळवण्यासाठीच काम आहे. जर मला माझ्या एखाद्या कार्यक्रमामध्ये मी एखादं पुस्तक लिहितोय आणि मला एखाद्याचा जर रेफरन्स घ्यायचा असेल, 1 ओळीचा, 2 ओळीचा, 3 ओळीचा, तर कोणत्याही पुस्तकातून घेता येतो की अब्दुल कलाम यांच्या पुस्तकात असं असं म्हटलेलं होतं. मी 2 ओळी घेऊ शकतो, 4 ओळी घेऊ शकतो, परंतु त्यातले उतारे घेऊ शकत नाही मी. म्हणजे आपल्याला कॉपीराईटमध्ये खूप छोटा भाग आपल्याला घेता येतो गाण्याचा, कोण फार मोठा भाग घेता येत नाही. तुम्हाला सांगतो की टिकटॉक किंवा रील हे अर्ध्या मिनिटाचे किंवा 1 मिनिटाचेच का असतात, कारण ते जर गाणं 2 मिनिटाचं घेतलं, 3 मिनिटाचं गाणं घेतलं आपण एखाद्याचं, तर कॉपीराईटचा भंग होतो, ते घेता येणार नाही. पण 30 सेकंदाचं जर एखादं गाणं घेतलं तर कॉपीराईटचा भंग होत नाही. ह्याच्यावरच टिकटॉक चालत होतं आणि ह्याच बेसवर रील सुद्धा चालतं. तर तुम्हाला कॉपीराईट म्हणजे काय हे कळावं म्हणून मी याला जरा जास्त विस्तारानं सगळं सांगितलेलं तुम्हाला. तर आपल्याला कॉपीराईटच्या संबंधीचे अर्ज फार कमी करावे लागतील, सगळ्यालाच करावे लागत नाही. आपल्याला जास्तीत जास्त कुठले अर्ज करावे लागतात, आपल्या समस्या ज्या असतात ना, आपल्या सभोवती काय समस्या असतात
शिक्षणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, पर्यावरणाच्या समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, विजेची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, आपल्याकडं प्रशासनातल्या छोट्या मोठ्या भ्रष्टाचाराची समस्या आहे. आपली हजारो छोटी मोठी शासकीय यंत्रणेकडे काम असतात. एखाद्याला कुठली नुकसान भरपाई मिळायची असते, एखाद्याला कुठलं सर्टिफिकेट काढावं लागतं, एखाद्याला कुठलं आणखीन सरकारकडून काहीतरी एखादा परवाना घ्यावा लागतो. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या काही कॉपीराईटमध्ये येत नाही. या सगळ्या गोष्टी आता मी ज्याची चर्चा केली त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी ह्या 1 ते 17 बाबीमध्येच येतात. त्यामुळं आपल्याला आपण काही एवढं या कलमाचा बाऊ करून घ्यायचा नाही की अरे आता काही कोणती गोष्ट कॉपीराईटमध्ये असेल. आणि बघा, जनमाहिती अधिकारी जास्तीत जास्त माहिती नाकारतात कलम 8 नुसार. कालचं जे कलम होतं त्याच्यानुसार कलम 8 नुसार माहिती मागवतात, परंतु जास्तीत जास्त माहिती तर कलम 4 मध्ये आहे. जास्तीत जास्त आपल्या उपयोगाची जी माहिती ना, जास्तीत 80% माहिती ती कलम 4 मध्ये. त्यामुळे आपण एवढं घाबरून जायचं नाही. कलम 8 लाही घाबरायचं नाही आणि कलम 9 लाही घाबरायचं नाही. तर कॉपीराईटची माहिती ही फार कमी माहिती आपल्याला मागावी लागते. फक्त आपल्याला कॉपीराईट काय हे समजलं पाहिजे म्हणून मी याच्यावर थोडासा जास्त वेळ घेतला. कलम 9 चं जे आपल्याला विश्लेषण करायचं आहे, जे आकलन करून घ्यायचे ते इथं संपलेलं आहे. तुमचे काही जर कलम 9 विषयी जर चर्चा काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तरामध्ये घेऊ आणि तुम्ही ते समजून घेऊ शकाल. त्यानंतर आहे कलम 10. कलम 10चं नावच आहे पृथक्करणता. म्हणजे पृथक्करणता ह्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट वेगळी करणे, एखादी गोष्ट वेगवेगळी करणे. एखादी गोष्ट गंभीर म्हणजे एकत्र करणे आणि एकत्र केलेली आपल्याला वेगवेगळी करता आली पाहिजे. वेगवेगळी एखादी गोष्ट वेगळी करणे म्हणजे आता जर मी तुम्हाला सोपं उदाहरण जर सांगितलं की माझ्याकडे 10 लाल मणी आहेत आणि 10 निळे मणी आहेत, मी सगळे एकत्र केले 10 निळे आणि 10, आणि मला जर मी एकत्र केलेले आहेत आणि मला जर माझ्या मित्रांना सांगितलं की यातले निळे वेगळे कर, तर मी एक 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 करून निळे माझ्या एका वेगळ्या हातावर घेईल आणि जमा करेल. निळे वेगळे केले की आपोआप लाल ही वेगळे होऊन जातात. याला म्हणतात पृथक्करण करणं. पृथक्करण हे कलम 10 हे पृथक्करणीयता करण्याचं कलम आहे. म्हणजे यात असं आहे, आता पहिल्यांदा आपण हे पृथक्करण करण्याचं जे कलम आहे 10, हे कलमामधलं जे उपकलम 1 आहे, 10चा 1 आहे, तो पहिल्यांदा वाचून घेऊ. वाचल्यानंतर त्याची आपण समजून घेऊ सगळ्या गोष्टी. पृथक करणं म्हणजे वेगळं करणं, हे लक्षात घ्या. जी माहिती मिळवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे ती माहिती जी प्रगट करण्याबाबत अपवाद केला होता अशा माहितीशी संबंधित असल्याच्या कारणास्तव नाकारण्यात आली आहे, तेव्हा या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमामध्ये प्रगट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीच्या कोणत्याही ज्यात अंतर्भाव नसेल आणि अपवाद केलेल्या माहितीचा समावेश असलेल्या कोणत्याही भागापासून तो व्यवस्थितपणे पृथक करता येत असेल असा अभिलेखाचा भाग पुरवण्यात येईल. म्हणजे आता आपण बघितलेलं आहे 2 प्रकारची माहिती आहे की एक माहिती पुरवता येण्याजोगती माहिती जी दिलीच पाहिजे अशी माहिती आहे. म्हणजे आपण गृहीत धरू की कलम 4 ची माहिती त्यात सांगितलं की सगळी माहिती स्वतःहून जाहीर करायची, पुरवायची काय, आणि कलम 8 मध्ये सांगितले की अमुक अमुक हे 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 माहिती नाही पुरवायची. समजा आता असा एक कागद आहे, त्या एका कागदावरच्या अर्ध्या भागामध्ये जी माहिती पुरवायची अशी माहिती आहे आणि कलम 4 मध्ये माहिती असं समजू, आणि त्याच्याच पुढच्या अर्ध्या भागामध्ये कलम 8 मध्ये जी माहिती नाकारायची किंवा जी अपवाद म्हणून द्यायची नाही असा जो अपवाद आहे अशी माहिती असेल तर काय करायचं. एकाच पानावर देण्याजोगती माहिती आहे आणि एकाच पानावर नाकारण्याजोगती माहिती आहे, तर काय करायचं. एक पॅरेग्राफ देण्याजोगता आहे, एक पॅरेग्राफ नाकारण्याजोगता आहे. असा जर पेपर असेल तर काय करायचं. अशी अडचण येऊ शकते, म्हणून कायदा करतानाच कायदा करणाऱ्यांनी ह्याचा विचार केलेला आहे की असं अडचण येऊ शकते पुढं. तर त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये काय केलं, पृथक्करण करा. जो भाग देता येतो तो वेगळा करा, जो भाग देता येत नाही तो झाका, आणि मग त्याचा झाकल्यानंतर झेरॉक्स करा. झेरॉक्स मध्ये फक्त जो देता येणार आहे तोच भाग दिसेल, जो देता येणार नाही तो भाग झाकलेला असेल म्हणजे तिथं कोरा भाग येईल. आणि मग अशी माहिती तुम्ही ज्यानं मागितली माहिती अर्जदार त्याला तुम्ही देऊ शकता. याला म्हणतात पृथक्करण करून देणं. आता याच्यामध्ये पृथक्करण करण्याचं जर तुम्हाला उदाहरण पाहिजे असेल तर माझा युट्यूबवर एक व्हिडिओ आहे, RTI महासंघ नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, आणि युट्यूबवर
असा व्हिडिओ आहे की सेवा पुस्तिका दिलीच पाहिजे. बघा, सेवा पुस्तिका नाकारतात, त्याच्यामध्ये ते सांगतात की कलम 8 नुसार नाकारली. आणि दुसरं जे आहे की 2014चा जो व्यक्तिगत माहिती नाकारण्याचा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, हे 2 कारणं सांगून सगळे जनमाहिती अधिकारी सेवा पुस्तिका द्यायचं नाकारतात. परंतु सेवा पुस्तिका दिली पाहिजे असे केंद्रीय इन्फॉर्मेशन कमिशनचे निर्णय आहेत आणि कोकण आयुक्त पेठाचा महाराष्ट्राचाही एक निर्णय आहे की सेवा पुस्तिका ही दिली पाहिजे. पण देताना सेवा पुस्तिका देताना दोन्ही निर्णय सेम आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेचा जो भाग त्याची काही व्यक्तिगत माहिती आहे, त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा तपशील आहे, म्हणजे त्याचं नाव आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे, त्यांच्या मुलाची नाव आहेत, पत्नीचं वय आहे, मुलांची वय आहेत, त्याची जन्मतारीख आहे, अशी जी माहिती आहे जी व्यक्तीच्या खाजगीपणामध्ये आगुंतक हस्तक्षेप करेल, आपण काल पाहिलेलं आहे, अशी माहिती आहे, ते तेवढं एक पेज झाकून ठेवा किंवा तेवढं एक पेज देऊ नका. ते पेज सोडलं तर बाकी जी माहिती सरकारी कामकाजाशी संबंधित आहे, आपण काल पाहिलेलं आहे, सेवा पुस्तिका ही सरकारी कामकाजाशी संबंधित भाग आहे. सेवा पुस्तिका म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचा आरसा असतो कामाचा, तो कसं काम करतो, तो चांगला कर्मचारी का वाईट कर्मचारी हे सेवा पुस्तिकेमधून ठरतं. त्यानं केलेले शिस्तभंग, त्यानं मोडलेले नियम, त्यानं न पाळलेले वरिष्ठाचे आदेश याच्या नोंदी सेवा पुस्तिकामध्ये होतात. त्यानं जर काम करताना काही गंभीर चुका केल्या तर सेवा पुस्तिकेमध्ये होतात. त्याचं जर एखादं इन्क्रिमेंट, म्हणजे जर वर्षाला त्यांची जी ज्या पटीनं पगार वाढते त्यातलं इन्क्रिमेंट जर त्याचं एखादं लॅप्स केलं असेल किंवा रद्द केलं असेल तर त्याची नोंद, अशा गोष्टी सेवा पुस्तिकेमध्ये असतात. आणि सेवा पुस्तिका ही त्याला त्याच्या निवृत्तीनंतर जे लाभ मिळतात, पेन्शन मिळतं किंवा काही त्याला जो रोख पैसे मिळणार असतील किंवा त्याचं काही PPF असेल वगैरे, सगळ्या ह्या गोष्टी द्यायच्या का नाही हे सेवा पुस्तिकेचा अभ्यास करून नंतर ठरवलं जातं. किंवा त्याला काही दंड करायचा का, त्याला काही शास्ती करायची का, या सगळ्या गोष्टी ह्या सेवा पुस्तिका पाहून केल्या जातात. त्यामुळे सेवा पुस्तिका ही सरकारी डॉक्युमेंट आहे आणि ते सरकारी कार्यालयात असतं. सर्रास सगळे जनमाहिती अधिकारी सांगतात की सेवा पुस्तिका हे खाजगी डॉक्युमेंट आहे. परंतु तुम्ही माझा व्हिडिओ बघा, ज्यांना काही शंका असेल की सेवा पुस्तिका ही मिळालीच पाहिजे, तर ही सेवा पुस्तिका ही पृथक्करण करून द्यावी. सेवा पुस्तिका देताना कलम 10चा जनमाहिती अधिकाऱ्यानं वापर करावा आणि द्यावी, असे सगळे निकाल लागलेले आहेत, असे सगळे CICचे डिसिजन आहे. तर त्यामुळं कोणतंही जे काही एखादं जर डॉक्युमेंट असेल तर त्या डॉक्युमेंटमध्ये जर खाजगी माहिती असेल आणि काही देता येईल अशी माहिती असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये सरकार म्हणजे शासकीय कामकाजाशी संबंधित माहिती असेल ती माहिती द्यावी लागेल. जी माहिती व्यक्तिगत माहिती असेल ती माहिती झाकून ठेवता येईल. अशी पद्धतीनं जी माहिती द्यायची त्याला म्हणतात माहिती पृथक करून देणे. आणि त्यासाठी या अधिनियमामध्ये कलम 10चा समावेश केलेला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कलम 10 व्यवस्थितपणे पृथक करता येत असेल अशी माहितीचा अभिलेख पुरवला जाईल. आता या कलम 10 मधलं जे 2 कलम आहे ते 2 कलम आपण पाहू. 2 कलम थोडं मोठं आहे, परंतु आता मी सांगितलं त्याच्यापेक्षा काही वेगळं त्याच्यामध्ये नाही, बहुतेक त्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यात 2 कलमामधलं आपण वाचू. पोट कलम 1 मध्ये, म्हणजे आता जे आपण पाहिलं पोट कलम 1, त्याच्यामध्ये अभिलेखाच्या एका भागातील माहिती देण्यास आली असेल अशा प्रकरणात केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा यथास्थिती जनमाहिती अधिकारी अर्जदारास मागणी करण्यात आलेल्या अभिलेखापैकी जो प्रगट करण्याबाबत अपवाद करण्यात आला आहे अशी माहिती अंतर्भूत असणारा अभिलेख प्रतप केल्यानंतर उर्वरित भाग पुरवण्यात येत असल्याची वस्तुस्थिती संबंधातील कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नावरील कोणत्याही निष्कर्षासह जे निष्कर्ष ज्या सामग्रीवर आधारले होते त्या सामग्रीचा निर्देश करून निर्णयाच्या कारणाची, निर्णय देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पदनाम यांची, त्याने तिने परिकरणा गेलेल्या फीचा तपशील आणि अर्जदारांनी जमा करणे आवश्यक असलेल्या फीची रक्कम याची आणि माहिती प्रगट न करण्यासंबंधातील निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याच्या बाबतीतील त्याचे किंवा तिचे हक्क कलम 19 पोट कलम 1 अन्वये केंद्रीय माहिती आयोगाकडून किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोगाकडून विनिर्देशित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा तपशील, कालमर्यादा, प्रक्रिया आणि माहिती पुरवण्याचा इतर कोणताही प्रकार, यासह आकारलेल्या फीची रक्कम किंवा माहिती पुरवण्याचा प्रकार याची
माहिती देणारी नोटीस देईल. आता मी एवढं वाचलं, त्याला तुम्ही फारसं गंभीर घेऊ नका. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अभिलेखाचा भाग पृथक केला, वेगळा केला, जी द्यायची ती माहिती काढली आणि न द्यायची माहिती हे झाकून ठेवली आणि एक झेरॉक्स काढले. हे केल्यानंतर त्यांना काय द्यायचंय की हे आम्ही का केलं हे द्यायचं. म्हणजे हे का केलंय तर जो भाग तुमच्याकडे कोरा आलाय त्याच्यावर त्याची व्यक्तिगत माहिती होती असा मी निष्कर्ष काढलेला आहे. आणि तो निष्कर्ष कोणत्या सामग्रीवर आधारित आहे तर कलम 10 नुसार आधारित आहे असं सांगायचंय. आणि ही जी मी माहिती देतोय ती माहितीचे किती रुपये होतील, किती पानं होतील ते द्यायचंय. आणि त्याचं अपील कुठं करायचंय, अपील अधिकाऱ्याचा तपशील द्यायचा आहे, किती दिवसात अपील करायचे हे सगळं सांगायचे. आणि त्याला अशी सगळी माहिती पुरवायची आहे. हे सगळं करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे माहिती देण्याची जी प्रक्रिया आहे त्या माहिती देण्याच्या प्रक्रियेच्या अगोदर त्याला पत्र द्यायचंय की तुझी माहिती पृथक करून मी देणार आहे. कलम 11 नुसार, कलम 10 नुसार त्याचं पृथक्करण होणार आहे. जी माहिती व्यक्तिगत आहे ती मिळणार नाही. जी माहिती कार्यालयीन कामकाजाशी संबंधित आहे ती माहिती मात्र तुम्हाला मिळेल. आणि ह्या माहितीचे इतके पानं होतील, इतके रुपये होतील. आणि जर तुम्हाला हा निर्णय जर मान्य नसेल तर तुम्हाला कुणाकडं किती दिवसात अपील करता येईल याचा सगळा तपशील द्यायचा आहे. एवढंच आहे कलम 10. कलम 10 हे एवढंच आहे. आपण कलम 9 पाहिलं कॉपीराईटच्या संबंधानं, त्याच्यातही आपण काही उदाहरणं पाहिलेली. आणि कलम 10 हे आपण पाहिलेलं आहे पृथक्करण करून देण्याचं कलम. आज ही 2 कलम आपण पाहिलेली आहेत. आणि उद्याच्याला आपल्याला अतिशय महत्वाचं जे कलम पाहायचंय ते त्रयस्थ पक्षाची माहिती. त्रयस्थ पक्षाच्या माहितीचं कलम आपल्याला डिटेल व्यवस्थित उद्या पाहायचं आहे. तर आज आपण ही छोटी कलम होती दोन्हीही म्हणून आपण 2 कलम घेतली. परंतु आपण जर त्रयस्थ पक्षाचं कलम आज घेतलं तर आपल्याला खूप वेळ लागेल कलम त्रयस्थ पक्षाचं कलमाला आपल्याला हे करायला. त्यामुळं मला असं वाटतं की आज आपण कलम 9 आणि कलम 10 आणि आणखीन तुमच्या त्याच संबंधानं संलग्न येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण व्यवस्थितपणे चर्चा करू. आणि पुढच्या 15-20 मिनिटात चर्चा करून हे आपण आपलं प्रशिक्षण संपून टाकू. अभिषेक 1 मिनिट. हा ते माईक सुरू कर. आज थोडंच होता आजचा भाग. नमस्कार सुरू झालेले माईक सुरू झालेले. तर आपण कुणाला काही प्रश्न एक 4-5 प्रश्न घेऊ आज. हॅलो सर, आवाज येतो? हा येतोय आवाज, बोला. हे कलम 10 मध्ये जे आपण सांगितलं होतं की समजा आपण उदाहरणार्थ समजा पुस्तकामधला एखादा भाग पृथक्करण करणे किंवा पृथक्करण सोडून जो बाहेर त्यांनी द्यायचा आहे त्या संदर्भात ते आपल्याला नोटिफिकेशन किंवा जे आपल्याला एक काइंड ऑफ त्यांचं जे लेटर इश्यू केलं जातं ते आपण ते जे लेटर आहे ते जनमाहिती अधिकारी हा आपला जोडपत्र दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला बंधनकारक आहे का? हो 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 30 दिवसाच्या आत बंधनकारकच आहे त्याला. करेक्ट. जर बंधनकारक असेल आणि समजा उद्या आपण पाहणार आहोत तृतीय पक्षाची जर माहिती असेल तर 30+10 40 दिवस असतं. परंतु पृथक्करण करून देताना त्याला विहित कालमर्यादा काही वाढवलेली नाही. त्यांना ही सगळी प्रक्रिया 30 दिवसाच्या आतच करायची आहे. बर. आणि समजा जर पृथक्करणाच्या कलम 10 अंतर्गत 30 दिवसाच्या आतमध्ये समजा जर त्या जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्याला पृथक्करणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन लेटर दिलं नाही की आम्ही अशी वेगवेगळी माहिती करून देत आहोत आणि जर त्याने डायरेक्टली सांगितलं की तुम्ही प्रथम अपील मध्ये जाता त्या केस मध्ये आपल्याला काय करता येईल? म्हणजे तक्रारचा हा भाग आलाच आला तर मग आपलं म्हणजे याच्याबद्दल आपली ऍक्शन काय असणार? म्हणजे तक्रार करणं योग्य आहे का कसं नक्की? बघा कलम 6 मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा जनमाहिती अधिकारी हा 30 दिवसात कसलाही प्रतिसाद देत नाही, जनमाहिती अधिकारी हा 30 दिवसात कसलाही प्रतिसाद देत नाही तेव्हा ती माहिती नाकारली असे समजण्यात येईल. आणि माहिती नाकारली की आपल्याला 2 गोष्टी करता येतात. काय? कलम 18 खाली तक्रारही करता येते आणि प्रथम अपीलही करता येईल आपल्याला.
दोन्ही जागो. हा, त्यानं जर आपल्याला 30 दिवसाच्या आत पत्र दिलं, भले तो 28व्या दिवशी देऊ दे, 29व्या दिवशी देऊ दे, 30व्या दिवशी देऊ दे, त्यानं जर मुदतीच्या आत पत्र दिलं तर त्यानं काहीतरी माहिती देण्याविषयी डिसिजन घेतलाय असं होईल. परंतु त्यानं माहिती देण्याविषयी कसलाही निर्णय कळवला नाही 30 दिवसात, तर आपण अपिलात जाऊ शकतो. तो कलम 6 चा जो नियम आहे तो हितही लागू. हॅलो हॅलो. हा बोला खडू सर. हा सर, नमस्कार. नमस्कार. खूप छान माहिती आहे. नमस्कार. पृथक्करण म्हणजे समजलं वेगवेगळे भाग करणे, म्हणजे त्याला योग्य जी माहिती. मगाशी कलम 9 मध्ये विवक्षित याचा काही उल्लेख निघाला, त्याचा अर्थ काय? विवेक्षित 9 मधलं विवेक्षित म्हणजे ठराविक, जी फार म्हणजे काय म्हणता येतं माहितीये का, फार वेळा नाही वापरायची, ती कधी केव्हा तरी वापरायची वेळ येते अशी गोष्ट विवेक्षित. हा, विवेक्षित म्हणजे जास्त विवेक्षित. हा, त्याचं काही जास्त पण आपल्याला वापर होतच नसते. हो 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 हो. ओके ओके, थँक्यू. हॅलो. हा बोला सर, आकाश गिरत बोलतो ठाण्यावरून. हा बोला ना आकाश गिरत बोला. मी काय बोलतो, जर आपण सेवा पुस्तिका एखाद्या अधिकाऱ्याची मागितली तर त्याला त्रयस्थ पक्ष म्हणून नोटीस कलम 11(1) प्रमाणे देता येते का? हा बघा, लोकसेवक हा त्रयस्थ पक्ष नाही आहे. आपण लोकसेवकाची मागतो. बघा, आपण अर्ज कुणाकडे करतो? सार्वजनिक प्राधिकरणाकडे करतो. सार्वजनिक प्राधिकरण हा कुणाचा भाग आहे? समुचित शासनाचा भाग आहे. म्हणजे ते द्वितीय पक्ष आहे. सगळी सरकारी कार्यालय आणि सरकारी कार्यालयातले सगळे कर्मचारी आणि अधिकारी हे द्वितीय पक्ष आहेत. आपण त्यांच्याकडे थेट अर्ज करतोय कार्यालयाकडे. त्यामुळं समजा एखाद्या कार्यालयातल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण अर्ज केलाय आणि त्या कार्यालयातल्या दुसऱ्या माणसाची माहिती मागितली, पण तो दुसरा व्यक्ती सुद्धा त्या कार्यालयाचाच भाग आहे ना, तो वेगळा नाही, तो तृतीय पक्ष होत नाही. मी आकाशला मी प्रत्यक्ष भेटलो तेव्हाही तुम्हाला तेच सांगितलं होतं मी, की सार्वजनिक प्राधिकरण किंवा त्यातला कुठलाही व्यक्ती हा तृतीय पक्ष होत नाही. ज्यांच्याकडे आपण थेट अर्ज केलाय असा तृतीय पक्ष होत नाही. हा, तुम्ही तुमचा अर्ज जर तहसील कार्यालयाला गेलाय आणि तुम्ही माहिती मात्र मागितली गटविकास अधिकारी कार्यालयाची, तुमचा अर्ज तहसील कार्यालयाला गेलाय आणि तुम्ही माहिती जर गटविकास अधिकारी कार्यालयाची मागितली तर ते गटविकास अधिकारी तर तृतीय पक्ष होऊ शकतं. मग काय माहितीये का, त्यावेळेस तर यांचं काय काम आहे की तहसील कार्यालयाचं हे काम आहे की त्यांनी तो अर्ज 6(3) नुसार त्या गटविकास अधिकाऱ्याला पाठवून द्यावा. त्यामुळे ते पाठवून दिलं की मग ते तृतीय पक्ष सुद्धा राहत नाही. तर तुमच्या माहितीस्तव सांगतो की कोणताही सरकारी कर्मचारी हा असं म्हणू शकत नाही की मी तृतीय पक्ष म्हणून. हा, तुम्ही जर एखाद्या कार्यालयाला, ज्या कार्यालयाशी त्याचा संबंध नाही अशा बाहेरच्या व्यक्तीची माहिती जर विचारली तुम्ही त्याला, तर ती माहिती तृतीय पक्ष होऊ शकते. तर ती माहिती नाही विचारू शकत. समजा एखाद्या बँकेला तुम्ही प्रश्न विचारला आणि तुम्ही सांगितलं की रघुनाथ कडू यांच्या बँकेच्या पासबुकची मला झेरॉक्स देण्यात यावी, तर ते म्हणतील की रघुनाथ कडू यांचं एकतर बँकेचं पासबुक देणं ही ते विश्वासानं आमच्याकडे दिलेले, तो कलम वेगळं लागेल. पण ते पहिल्यांदा सांगतील की तिथे थर्ड व्यक्ती आहे, त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे. तर तृतीय पक्ष हा आपल्याला उद्याच्याला समजून घ्यायचा आहे. उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण त्याची डिटेल चर्चा करू. पण माझं असं ठाम मत आहे की सरकारी कार्यालयातील तुम्ही एखाद्याची जर सेवा पुस्तिका मागितली असेल तर जनमाहिती अधिकारी असं म्हणू शकत नाही की आमच्या कार्यालयातील हे जे आहेत ते तृतीय पक्ष आहेत. ही चूक गोष्ट आहे. तो तृतीय पक्ष होऊ शकत नाही. ते बोलतात का जनमाहिती अधिकाऱ्याची माहिती मागणं कायद्याने योग्य नाही म्हणून? असं नाहीये. जनमाहिती अधिकाऱ्याची जनमाहिती अधिकारी सुद्धा सार्वजनिक प्राधिकरणाचाच भाग आहे. ते जे कलम आहे ना त्याच्यात अशी लिहिलं की जनमाहिती अधिकाऱ्याचा तपशील विचारू नये जास्तीचा. आपण जसा आपला तपशील फक्त कामापुरताच देतो तसा जनमाहिती अधिकाऱ्याचा तपशील आपण कामापुरताच घ्यायचा. जास्तीचा तपशील आपल्याला मिळणार नाही त्याचा. त्याने जर नोटीस म्हणजे त्याला दिली 11(1) प्रमाणे, तर तो हरकत घेऊ शकतो का? माझी माहिती वैयक्तिक स्वरूपात असल्यामुळे चूक आहे. मुळात नोटीस देणं चूक आहे. नोटीस दिल्यावर त्याला तर द्यायचीच नाही माहिती, तर तो हरकत घेतो. हरकत ही त्याची चुकीची आहे.
नोटीस देणं चुकीचं आहे, त्यांना घेतलेली हरकत ही चुकीची आहे. तुम्ही तुमची जी केस आहे ती तुम्ही आता द्वितीय अपील मध्ये गेलेली, तिथं जर तुम्ही चांगला युक्तिवाद केला आणि तुमचं लेखी म्हणणं जर व्यवस्थित मांडून दिलं तर तुम्हाला तर ती सेवा पुस्तिकाचा भाग तो मिळावाच लागेल. आणि आणि आता काय झालेलं माहिती आहे का, तुमच्या माहिती सांगतो, जनमाहिती अधिकारी आणि माहिती आयुक्त हे एकमेकाला नेक्सेस झालेले ह्यांचे, हे एकमेकाला सांभाळून घेतात. जास्तीत जास्त माहिती आयुक्त कायद्याचं ते सुद्धा कायद्याची पायमल्ली करतात, हे दुर्दैव आहे. मग आपल्याला पर्याय राहत नाही, आपल्याला कोर्टात जावं लागतं आणि कोर्टात जाणं काही सगळ्यासाठीची एवढी सोपी गोष्ट नाहीये. मग काय आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला चांगला युक्तिवाद करायचा आणि चांगल्या पद्धतीनं हे करायचं. मी तर असं म्हणणं, आपण एक कार्यक्रमच ठरवू आपल्या महासंघातर्फे की आपण काय करू माहिती आहे का, की एक म्हणजे सेवा पुस्तिका मिळाली पाहिजे म्हणून एकदा 50-100 अर्ज टाकू आणि 100 अर्जावर निकाल येऊ दे पुढच्या 2 वर्षात. सगळ्याच अर्जावर निगेटिव्ह निकाल येऊ शकत नाही. पॉझिटिव्ह निकाल आले तर आपल्याला ते बेंचमार्क होईल की बघा या ठिकाणी असा निकाल आलेला आहे की हा पॉझिटिव्ह झालेला आहे. मला आता एक जणांना काय सांगितलं की 2014चं जे पत्रक आलंय त्यानुसार ती देता येत नाही. मग मी त्याला सांगितलं की नाही, माझ्याकडे तर व्हिडिओ आहे त्याच्यात देता येते. तर त्यानं असं सांगितलं की नाही, तो 2009चा निकाल होता म्हणून तो देता येणार नाही. तर परंतु 2014चा जो GR शासनानं काढलेला आहे व्यक्तिगत आणि खाजगी माहिती देण्यापासून सरकारी कर्मचाऱ्याला प्रोटेक्शन देण्याचा, त्यात त्यांनी लिहिलेलं की मेमो नाकारता येतील किंवा आणखीन व्यक्तिगत माहिती नाकारता येईल. परंतु त्यांनी त्यात कुठेही सर्व्हिस बुक असा शब्द नाही त्या याच्यामध्ये GR मध्ये कुठेही सेवा पुस्तिका असं उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सेवा पुस्तिका नाकारता येणार नाही. सेवा पुस्तिका हा सरकारी कामकाजाचा भाग आहे, त्यामुळे तो नाकारता येणार नाही. बघा हा खेळ कसा आहे, त्यांना माहिती द्यायची नाही आपल्याला माहिती मिळवायची. हा कबड्डी सारखा खेळ आहे. आपण कबड्डी करत त्यांच्या सीमारेषेच्या पलीकडे गेलो आणि आपल्या जर ताकद जास्त असेल तर त्यातले 4 आउट करून आपण परत येऊ शकतो. काय फक्त आपल्यामध्ये तेवढी स्किल पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे. त्यांना तर माहिती द्यायचीच नाहीये आणि आपल्याला माहिती घ्यायची आहे. हा देण्या घेण्याचा खेळ आहे. त्यात आपण जेवढे एक्सपर्ट असू तेवढी जास्त माहिती आपल्याला मिळेल. हॅलो, हा बोला सर. निलेश बोलतो, अहमदनगर. बोला निलेश बोला. सर, ते आपलं माहिती अधिकार अर्जदाराची माहिती बद्दल जनमाहिती अधिकारी बाहेर देऊ शकतो का माहिती? नाही देऊ शकत जनमाहिती अधिकारी बाहेर माहिती. तुमचा प्रश्न मला सगळं माहित आहे, त्यातली गंभीरताही मला माहित आहे. परंतु त्यांनी तुमच्या प्रश्नामध्ये त्यांनी जे सांगितलेलं बाहेर की अण्णा हजारेच्या एक पत्र देऊन की जनमाहिती अधिकारी आला ग्रामसभेत सांगायचं की काय सांगायचं त्याला की आमच्याकडे माहितीचे अधिकारी येतात, माहितीचे अधिकार तुम्ही गावकरी करा, आम्ही तुम्हाला माहिती अधिकारामध्ये ही माहिती देऊ. ह्या महिन्यात आपल्याकडे 5 अधिकार आले होते माहितीचे, त्याला आम्ही माहिती दिली. एवढंच सांगायचं आहे. कुणाचा माहिती अधिकार आहे, त्यानं काय माहिती मागितली, त्यामुळं कसं आपल्या विकास कामावर दुष्परिणाम होणार आहे, त्यामुळं कसं आपल्या गावाला येणारा पैसा कमी होणार आहे, असं सांगून तुमच्या गावात जी तुमची बदनामी केली सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी, ही चुकीची गोष्ट आहे. त्याचं नाही सांगायचंय. त्याच्यामध्ये ते पत्रक नीट बघा, तुम्ही तुमच्याकडे पत्रक आहे ते तुम्ही कॉपी बघा. त्यात फक्त माहिती अधिकाराचा प्रसार आणि प्रचार व्हावा या संबंधातलीच माहिती फक्त सांगायची. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलंय की तुम्ही त्याच्यात अपील करा. दुसरं तुम्ही बहुतेक अपीलात गेला असाल, दुसऱ्या अपील करा आणि अपिलामध्ये सुद्धा त्यांना सांगायचं की ही जी माहिती आहे ह्या पत्रकातली ही ह्या उद्देशानं सांगितलेली. काय यात असं नाही सांगायचं की कुणाचा अर्ज आला होता आणि त्यानं काय माहिती त्यात मागितली आणि मग ती माहिती कसं देणं ग्रामपंचायतीला कसं त्यामुळं कसा त्यातला म्हणजे ग्रामपंचायतीला येणारा अनुदानावर कसा इफेक्ट होणार आहे, असं तुम्हाला जे बदनाम करण्याचं काम चालू आहे ते निखालच खोटं काम आहे, ती बदमाशी आहे. तर त्या बदमाशी विरुद्ध आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. मला तो प्रश्न समजलेला आहे. तुम्ही लढत राहा. काही अडचण आली तर आपला संघ तुमच्या बरोबर राहील त्याच्यामध्ये. आणि आपण लढून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्यात लढलात तर ते सगळे हरणार आहेत ह्याच्यामध्ये आयुक्ताच्या कार्यालयामध्ये जेव्हा सुनावणी होईल तेव्हा. नमस्कार, मी सिद्धेश्वर बोलतो. सिद्धेश्वर बोला. सर, तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं की जनमाहिती अधिकारी हे म्हणजे शासनाचा GRच आहे की 10 दिवसात त्याला ज्यांनी हे अर्ज केलाय त्याला 10 दिवसात स्पीड पोस्टने माहिती किती आहे काय आहे हे कळवणे
महत्वाचं आहे. हो. पण जनमाहिती अधिकारी हे शेवटच्या, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवटच्या 2 दिवस आधी, म्हणजे समजा 30 दिवस संपले तर 28व्या दिवशी किंवा 29व्या दिवशी ते पोस्टाने हो. पाठवून देतात. हो, हो, हो. पण सर ह्याच्यामध्ये काय आहे का, जेव्हा आपण त्यांना विचारतो की बाबा ह्या, तर आपण जेव्हा त्यांना विचारायला जातो ते बोलतात आम्ही पोस्टाने कळवलं आहे तुम्हाला, तुम्ही पोस्टामध्ये जाऊन विचारा किंवा काय. मग त्याच्यानंतर ते 15-15 दिवस तर पोस्टाकडून येत नाही. त्यामध्ये काय करू शकतो, बघा. म्हणजे सर्व प्रथम अपील करायचं की नाही 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 मी सांगतो तुम्हाला की बहुतेक जनमाहिती अधिकारी मी त्या दिवशी सांगितलं तसं 25व्या दिवशी, 26व्या दिवशी, 27व्या दिवशी येतात. याच्यामुळंच अशा खूप तक्रारी गेल्यामुळंच सामान्य प्रशासन विभागाला खूप तक्रारी गेल्या, आणि अशा तक्रारी गेल्यामुळंच तो GR निघालेला आहे की जनमाहिती अधिकाऱ्यांना अर्ज आल्यानंतर पहिल्या 10 दिवसात त्यांना पानाची संख्या आणि एकूण किती शुल्क होईल ते कळवायचं आहे. काय हा शासनाचं परिपत्रक काढलेलं आहे. बघा, शासन काय करतं, फार चालाकी असते शासनाच्या कामामध्ये. काही शासन आदेश असतात, काही शासन परिपत्रक असतं. काय सगळेच शासनाचे ऑर्डर नसतात, गव्हर्नमेंट ऑर्डर नसते, ती शासन आदेश नाही, ती शासन परिपत्रक आहे. आणि परिपत्रकामध्ये फक्त सूचना दिलेली आहे, आणि त्यानं ती पाळली नाही तर त्याला काही दंड होईल, काही शास्ती होईल अशी तरतूद काही त्या पत्रकामध्ये दिलेली नाही. फक्त एक आहे, परिपत्रकाचं पालन करावं ही त्याच्याकडून अपेक्षा आहे. काय एक्सपेक्टनेस आहे, अपेक्षा आहे की तुम्ही 10 दिवसात माहिती दिली पाहिजे. पण आपल्याला काय आधार आहे त्याचा, आपण काय करायचं, 10 दिवसात जर त्यांनी जर माहिती नाही दिली तर आपण एक काम करायचं, त्या कार्यालयाच्या जनमाहिती अधिकाऱ्याचा जो कार्यालय प्रमुख आहे त्याला लगेच एक अर्ज लिहायचा की तुमच्या कार्यालयाचे जनमाहिती अधिकाऱ्यानं हा शासनाच्या परिपत्रकाचं पालन केलेलं नाही, मला 10 दिवसात काही कळवलेलं नाही, तर ही जी गोष्ट आहे ती त्याच्या सेवा शर्तीमध्ये शिस्तभंग होऊ शकतो. त्यामुळं त्यानं ह्या गोष्टीचं पालन करण्यासाठी त्याला इथून पुढे सक्त आदेश द्यावेत. मला 10 दिवसात माहिती दिली नाही, पण इतर जे माहितीचे अधिकार जे कोणी करतील त्यांना 10 दिवसात माहिती देण्याची त्यांना तुम्ही समज आणि आदेश देण्यात यावेत, असं आपण एक पत्र द्यायचं त्यांना. आणि ह्या पत्राची कॉपी सामान्य प्रशासनालाही पाठवायची. जाऊ द्या त्यांच्याकडे वर्षाला 100-500 पत्र अशी सामान्य प्रशासनाकडे, म्हणजे ते त्या पत्रकात कधीतरी सुधारणा करतील आणि सांगतील की हा शासन आदेश आहे. ते शासन आदेश नाही, ते शासन परिपत्रक आहे. शासन फार चालाकीने काही गोष्टी करतं. तर मला असं वाटतं की 10 दिवसाचा वेळ जर त्यांनी नाही दिला की आपण एक तक्रार अर्ज तर देऊनच टाकायचा. त्यांना 30 दिवसात तर आपल्याला माहिती देणं भागच आहे, परंतु 10 दिवसात जर आपल्याला पत्र नाही आलं तर आपण एक तक्रार अर्ज द्यायचा. आणि ते जे म्हणतात ना आम्ही पाठवलंय पत्र कोणतंही आपल्याला त्यांनी स्पीड पोस्टानं किंवा रजिस्टर पोस्टानंच पाठवायचे, साध्या पोस्टानं पाठवायचं नाही. आपण सुद्धा आपल्या अर्जात सांगायचं, मला जो पत्रव्यवहार करतात तो तुम्ही स्पीड पोस्टानं किंवा रजिस्टर पोस्टानंच करा. तर आपल्याला रजिस्टर पोस्टानं ते कधी पोस्टात पडलंय आणि आपल्याला कधी मिळालंय हे सगळं पोस्टाच्या वेबसाईटवरून आपल्याला पुरावे काढता येतात. त्यामुळे ते जे काही बोलतील 15 दिवसापूर्वी पाठवलं, 8 दिवसापूर्वी पाठवलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपिलामध्ये किंवा प्रथम अपील करताना खोट्या पाडता येतील, खोट्या आहेत हे दाखवता येईल आपल्याला. ओके सर. एक असं कंटिन्यू करतो की जी आपली सेकंड अपीलचे जे आदेश असतात, सेकंड अपीलचे आदेश देखील आपण त्यांना जरी इन्फॉर्म केलं किंवा तुम्ही स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवा, तरी देखील ते म्हणतात की अशी कुठल्याही प्रकारे शासनामध्ये तरतूद नाहीये आणि द्वितीय अपीलाचे जे ऑर्डर्स आहेत हे फक्त आम्ही जनरल पोस्टनेच पाठवतो, असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे. लेखी दिलंय का तुम्हाला तसं काही त्यांनी? मी तसं त्यांना म्हटलं की तुमच्याकडे असं काही परिपत्रक आहे किंवा काही GR असेल मला दाखवा, तर ते म्हटले आमच्याकडे असं काही कागद नाहीये, पण आम्हाला वरिष्ठांच्या आदेशानुसार नॉर्मल पोस्टनेच पाठवायचं. हेच आम्हाला तुम्ही त्यांना म्हणायचं, हेच आम्हाला तुम्ही लेखी द्या म्हणायचं. तुम्ही मला हे लेखी द्या की जनरल पोस्टानंच पाठवायचं आहे. मग सुनावणी का म्हणून तुम्ही रजिस्टर पोस्टानं पाठवता सुनावणीचे? मी तोच मुद्दा घेतला की म्हणलं तुम्ही सुनावणीसाठी जे ते बोलावणं पत्र पाठवता किंवा जे तुम्ही इतर प्रथम अपीलचे जे लेटर्स पाठवता, आदेश लेटर्स, ते तुम्ही जनरल पण तुम्ही स्पीड पोस्टच वापरता, फक्त ऑर्डर देताना तुम्ही नॉर्मल पोस्ट का करताय सेकंड अपीलची? तुम्ही हा प्रश्न चांगला लक्षात आणून दिलेला आहे. आपण माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं मुख्य माहिती आयुक्तांना आणि सगळ्या माहिती आयुक्तांना, इतरही सगळ्या 8 माहिती आयुक्तांना आपण हे पत्रव्यवहार करू आणि त्यांना सांगू की तुम्ही जो आदेश आहे तो आदेश सुद्धा तुमची ऑर्डर आहे ती सुद्धा रजिस्टर पोस्टानेच पाठवली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट ते करतात, ह्या ऑर्डर ते एक महिना लागतो त्यांना ते वेबसाईटवर चढवायला. एक ऑर्डर ते लवकर लिहित नाही, काय ऑर्डर ते लवकर करत नाहीत, ऑर्डर आपल्यालाही वेळ लागतो.
तर हा जो न्याय देण्यासाठी एकतर तुम्ही अगोदरच सुनावणीसाठी 2-2 महिने घेता आणि सुनावणीनंतर तुम्ही ऑर्डर द्यायला सुद्धा 2-2 महिने घेता. तर या संबंधी आपण माहिती आयुक्ताला पत्रव्यवहार करू आणि त्यांनी काम वेगानं आणि चांगल्या स्पीडनं केलं पाहिजे म्हणून आपण आग्रह धरू. त्यासाठीच आपला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ. धन्यवाद. हॅलो सर. हा शेवटचा प्रश्न होता. हा बोला बोला मी हा सर. हा बोला सर, सेवा पुस्तिकामध्ये समजा त्यांच्याकडे जर काही वेगळं लिहिलं आहे त्यांच्या सर्व्हिसमध्ये आपल्याला मिळाल्यानंतर काय ह्या लोकांनी बरोबर काम करत नाही असं वगैरे, तर सर आपल्याला त्याच्यावर काय करता येईल? आपल्याला काय करता येत नाही त्याच्या विरोधामध्ये. काय सेवा पुस्तिकेतल्या ज्या टर्म अँड कंडिशन जे लिहायचंय ते त्यांचे वरिष्ठ लिहितात आणि वरिष्ठ त्याच्यावर कारवाई करत असतात. काय त्यामुळं आपल्याला त्याच्यात काय करता येणार नाही. पण काही चुका झाल्या ना त्यांच्याकडून तर त्यांचे वरिष्ठ शक्यतो त्यांना सोडित नाहीत. छोट्या मोठ्या चुका तर कुणाकुणी होऊ शकतात. बघा माणूस हा चुकीचा पुतळा आहे. प्रत्येकाकडून काही ना चुका होत्यात. छोट्या चुकाला काय नाही, पण गंभीर आणि हेतुपूर्वक जर त्यांनी काही चुका केल्या असतील तर त्यांची वेतनवाढ वगैरे रोखली जाते. आणि आपण नागरिक आहोत. आपण जर आपल्याकडे जर काही पुरावे असतील, आपल्याकडे जर तशी सेवा पुस्तिका मिळाली असेल तर ह्यांच्यावर कारवाई करा म्हणून आपण अर्ज देऊ शकतो. आपण कुणालाही कोणतीही कसलीही फक्त लोकशाहीमध्ये बसणारी सनदशीर मागणी करायला काहीच अडचण नाही. प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी मुक्त आणि फ्री आहे. त्याला काही बंधन नाही. फक्त ती मागणी सनदशीर आणि लोकशाहीमध्ये बसली पाहिजे. मला वाटतं बऱ्याच जणांचे हे झालेले. सर नमस्ते. हा नमस्कार. हा सर आपण ती सेवा पुस्तिकेमध्ये मिळालेली माहिती प्रसार माध्यमांना देऊन प्रकाशित करू शकतो? हॅलो, मी काय म्हणतो, कोणतीही माहिती प्रकाशित करण्यासाठी आपल्याकडे चांगलं रिझन पाहिजे. जर चांगलं रिझन आणि चांगलं कारण असेल आणि त्याच्यामधून त्याची व्यक्तिगत विनाकारण बदनामी होणार नाही असं काही असेल तर आपण ती माहिती पब्लिकमध्ये करू शकतो, आपण प्रकाशित करू शकतो. पण त्याच्यामध्ये व्हॅलिड रिझन पाहिजे. व्हॅलिड रिझन किंवा योग्य काय पाहिजे किंवा त्यानं खूप चुका केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप रिमार्क मारलेले चुकीचे, अशी काही जर माहिती तुमच्या हातात आली तर हा अधिकारी जनतेच्या पैशातून पगार मिळतो त्याला, तर जनतेची ह्यानं चांगली कामं केली पाहिजेत मग आणि त्यानं सुधारलं पाहिजे. मग त्याच्या वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार करू शकता की असं असं मला माहिती मिळालेली आणि तुमच्याकडेही त्याची माहिती आहे, तुमच्याच ताब्यात त्याची सेवा पुस्तिका आहे, तर ती पाहून तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करू शकतो. आणि अशी मागणी केली म्हणून आपण बातमी करू शकतो. मी अशी मागणी केली वरिष्ठाकडे त्याची आपण मीडियामध्ये वगैरे बातमी करू शकतो. काही अडचण नाही. तर मला असं वाटतं की आज आपण बराच वेळ, जवळजवळ 1 तास होता आला, आता थोडा 5-6 मिनिटाचा वेळ कमी आहे, तर आपण इथंच आज प्रशिक्षण आज थांबू. उद्याचं प्रशिक्षण डिटेल होईल. आणखीन उद्या आपल्याला त्रयस्थ पक्षाची माहितीच्या विषयी आपल्याला विषय घ्यायचा आहे. तर सर्वांचे आभार. आणि त्या प्रशिक्षणाला येऊन तुम्ही फार चांगले प्रश्न विचारले आणि व्यवस्थितपणे सगळं माझं समजून घेतलं, त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद.